नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर MPSCच्या स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त अशी चालू घडामोडीसाठी सिरीज चालू केलेली आहे. MPSC आणि सरळ सेवा परीक्षा ज्या होत असतात त्याच्यासाठी एक्झाम ओरिएंटेड चालू घडामोडी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपला हा साप्ताहिक चालू घडामोडीचा हा तिसरा भाग आहे. पहिले 2 भाग तुम्ही पाहिले नसेल तर साप्ताहिक चालू घडामोडीच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते 2 भाग पाहून घ्या. आणि बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे व्हिडिओ आणि तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवर आपण जे स्पर्धा परीक्षेविषयी अपडेट टाकतो ते तुम्हाला भेटत राहतील. तर चला आजच्या साप्ताहिक चालू घडामोडीच्या तिसऱ्या भागाला सुरुवात करूया. तर किराणा घराण्याच्या गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांचं निधन झालं होतं या महिन्यात मित्रांनो. या आठवड्यात 2022ला त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार भेटला. तसंच पंडित भीमसेन जोशी पुरस्कार प्राप्त आहे त्यांना. पुस्तके आहेत त्यांची स्वरमयी, सुस्वराली, स्वरांगणी, स्वरंजनी आणि कविता संग्रह आहे अंतस्वर. तर डॉक्टर प्रभा अत्रे निधन झालेलं आहे. किराणा घराण्याच्या त्या गायिका आहेत. त्यांची काही पुस्तकंही आहेत या ठिकाणी आणि त्यांनी कविता संग्रहही लिहिले आहेत. तर दुसरी महत्त्वाची चालू घडामोड आहे स्वार्म ड्रोन प्रथमच युद्ध सराव प्रात्यक्षिक या ठिकाणी झालेला आहे. स्वदेशी बनावट आहे. उद्देश शत्रूवर पाळत ठेवणे आक्रमण मोहिमांसाठी. स्वार्म ड्रोनचं प्रथमच या ठिकाणी युद्ध सराव प्रात्यक्षिकात झालेलं आहे. स्वदेशी बनावटीचा आहे आणि उद्देश आहे शत्रूवर पाळत ठेवणे आणि आक्रमक मोहिमांसाठी. दुसरं या ठिकाणी पुढची चालू घडामोड आहे महत्त्वाची. महास्वयं पोर्टल या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेलं आहे. नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यासाठी विकसित केले जाणार आहे. तर महास्वयं पोर्टल नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यासाठी विकसित केले जाणार आहे महास्वयं पोर्टल. पुढचा आहे साहित्य अकादमी 2023चा पुरस्कार या ठिकाणी घोषित झालेला आहे. घोषित झाला होता तो आता प्राप्त देण्यात आलेला आहे. साहित्य अकादमी 2023चा पुरस्कार या ठिकाणी युवा पुरस्कार मराठी या ठिकाणीसाठी देण्यात आलेला आहे. विशाखा विश्वनाथन स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो की साहित्य अकादमी 2023चा युवा पुरस्कार मराठी साहित्यासाठी कोणाला देण्यात आलेला आहे. तर मराठीसाठी विशाखा विश्वनाथन यांना साहित्य अकादमी 2023 युवा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि स्वतःला स्वतःविरुद्ध उभे करताना या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढची या ठिकाणी महत्त्वाची चालू घडामोड आहे मलेशिया बॅडमिंटन ओपन स्पर्धा. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना रजत पदक भेटलेलं आहे. भारतीय हवामान विभागाला 150 वर्ष या ठिकाणी या वर्षात 150व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. भारतीय हवामान विभागाने 150व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. स्थापना झालेली आहे 1875ला. 1793ला पहिल्यांदाच हवामान विभाग व खगोलशास्त्रीय चेन्नई येथे वेधशाळा स्थापन केली होती. हेनरी पासपोर्ट इंडेक्स 2024 या ठिकाणी घोषित झालेला आहे. या ठिकाणी घोषित झालं आहे हेनरी पासपोर्ट इंडेक्स 2024. भारताचा क्रमांक 80वा आहे पासपोर्ट इंडेक्समध्ये आणि गेल्या वेळेस 2023ला 85वा सुधारणा झाली आहे पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचा यावर्षी 2024चा या ठिकाणी रँक आहे 80वा. 2023ला 85वा होता. ऑक्सफॅमचा अहवाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे. इनइक्वॅलिटी इंक या नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ऑक्सफॅम अहवाल इनइक्वॅलिटी इंक या नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. 2020 पासून जगातील 5 श्रीमंताची संपत्ती दुप्पट झालेली आहे. याच काळात 5 अब्ज लोक अधिक गरीब झालेले आहेत. येत्या दशकात जगातील पहिला ट्रिलियनियर 1000 अब्ज डॉलर पाहायला मिळेल असं सांगितलेलं आहे या अहवालात. गरिबी संपवण्यासाठी लागणारा कालावधी 229 वर्ष असं सांगितलेलं आहे. राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय लोथल येथे उभारण्यात येणार आहे. राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय लोथल येथे उभारण्यात येणार आहे. लोथल हडप्पाकालीन सागरी बंदर आहे गुजरात येथील. तर राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय हे लोथल येथे उभारण्यात येणार आहे. लोथल हे हडप्पाकालीन सागरी बंदर आहे गुजरात येथे. तर आता पुढच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तर मुनव्वर राणा यांचं निधन झाले आहे. शायर गझल लेखन यांना मुनव्वर राणा यांचं निधन झाले आहे, जे की शायर होते, गझलकार होते, लेखक होते. 2014ला त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता. मुनव्वर राणा हे प्रसिद्ध शायर होते, त्यांचं निधन झालेलं आहे आत्ताच या आठवड्यात. पंतप्रधान जनमन योजना PVTGS प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय तर प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत ग्रामीण गृहनिर्माण योजना आहे. जे महाअभियानाअंतर्गत जे ग्रामीण गृहनिर्माण योजना आहे पंतप्रधान जनमन योजना PVTGS
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत ग्रामीण गृहनिर्माण योजना आहे. 1,00,000 लाभार्थ्यांना 540 कोटींचा पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. तर ही तुम्हाला योजना येऊ शकते की प्रधानमंत्री जनधन योजना कशाशी संबंधित आहे. तर प्रधानमंत्री जनधन योजना ही ग्रामीण गृहनिर्माण योजना आहे आणि ती एक आदिवासींसाठी या ठिकाणी गृहनिर्माण करण्याचं काम करते. तर त्यातच पहिल्या टप्प्यात 1,00,000 लाभार्थ्यांना 540 कोटींचा पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. नाऊर प्रशांत महासागर या ठिकाणी नाऊर प्रशांत महासागर देशाचे तैवानशी राजनैतिक संघर्ष संपुष्टात आले आहे. नाऊर या देशाचे प्रशांत महासागर देशाचे तैवानशी असलेले राजनैतिक संबंध संपुष्टात आले आहे. चीनशी संबंध प्रस्थापित करणार नाऊर या देशाचे जे तैवानशी असलेले संबंध राजनैतिक संबंध संपुष्टात आले. चीनशी संबंधित प्रस्थापित करणारा हा देश नाऊर नावाचा. तैवानचे आता फक्त 12 देशांशीच राजनैतिक संबंध राहिले आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चीफ इकॉनॉमिस्ट आउटलुक या ठिकाणी मध्ये जे सांगण्यात आलेलं आहे, अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा चीफ इकॉनॉमिस्ट आउटलुकचा जो अहवाल प्रकाशित आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे 2024मध्ये जागतिक अर्थव्यवस्था मंदवण्याची शक्यता आहे. आव्हाने कठीण आर्थिक परिस्थिती, भूराजकीय संघर्ष, उत्पादनक्षम कृत्रिम वृद्धी या ठिकाणी कठीण आर्थिक परिस्थिती आहे, भूराजकीय संघर्ष आहे, उत्पादनक्षम कृत्रिम बुद्धिमत्तेची झपाट्याने वाढ आणि दक्षिण आशिया व पूर्व आशिया प्रशांत महासागरी भाग सकारात्मक अंदाज आहे या ठिकाणी सांगितलं आहे. पुढचं या ठिकाणी बहुआयामी निर्देशांक या ठिकाणी जारी करण्यात आले आहे नीती आयोगाने आणि MPI बहुआयामी गरिबी निर्देशांक नीती आयोगाने जो जारी केलेला आहे त्यामध्ये या ठिकाणी 2014 ते 23 कालावधीत 24.82 कोटी नागरिक MPIच्या दारिद्र्यातून बाहेर आलेले आहेत. बहुआयामी गरिबीतून बाहेर आले आहेत 24.82 कोटी नागरिक. हे नीती आयोगाचा अहवाल जो आहे बहुआयामी गरिबी निर्देशांक त्याच्यानुसार 24.82 कोटी गरिबीतून बाहेर आलेले आहेत. 2013-14ला होते 29.17 पॉवर्टी गरिबी होती आणि 2022-23ला 11.28% पॉवर्टी दाखवण्यात आलेली आहे या अहवालात. तसेच 12 निकषावर आधारित हा अहवाल आहे. 2019-21 या काळात NFHS 5 वर अवलंबून आहेत. या ठिकाणी बिहार सगळ्यात जास्त गरिबी बिहारमध्ये या ठिकाणी सांगितलेली आहे. मेघालय पुन्हा 2 नंबरला राज्य आहे 25.46, झारखंड 23.34, UP 17.4 आणि कमी गरिबी आहे गोव्याला 0.37, केरळला 0.48, तेलंगणाला 1.43 आणि सिक्कीमला 2.1. तर ही गरिबीचे निर्देशांक या ठिकाणी सर्वात जास्त गरिबी कुठं आहे म्हटलं तर नीती आयोगाच्या जो अहवालानुसार तर बिहारमध्ये आणि सर्वात कमी गोव्यामध्ये आहे. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचं आहे MPI मानके आरोग्य शिक्षण जीवनस्तर. तर जो निर्देशांक आहे बहुआयामी गरिबी निर्देशांक त्याची मानके काय आहेत MPIची तर आरोग्य शिक्षण आणि जीवनस्तर. निकष आहेत पोषण मुले व युवक, मातेचे आरोग्य, शाळेचा काल, शाळेची उपस्थिती, स्वयंपाकाचे इंधन, सार्वजनिक आरोग्य, पिण्याचे पाणी, वीज, घरे, मालमत्ता, बँक खाती इत्यादी. कूचबिहारी ट्रॉफी क्रिकेट अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा प्रमुख या ठिकाणी प्रखर चतुर्वेदी 404 धावा काढलेल्या आहेत. युवराज सिंगचा रेकॉर्ड तोडला आहे 358चा. तर कूचबिहारी ही स्पर्धा होत असते क्रिकेटची. त्यात अंतिम सामन्यात सर्वाधिक धावाचा विक्रम प्रखर चतुर्वेदीने 404, युवराज सिंगचा रेकॉर्ड तोडला आहे 358. तर आता पुढचं या ठिकाणी आहे आपण पुढे चाललेलो आहोत. तर आता आपण पुढच्या चालू घडामोडीकडे येणार आहोत. तर पंचायत मोसम सेवा उद्घाटन हस्ते झालेलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. पंचायत मोसम सेवा उद्घाटन हस्ते झालेलं आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड. भारतीय विज्ञान विभागाचा उपक्रम आहे पंचायत मोसम सेवा. उद्देश आहे प्रत्येक गावातील शेतकऱ्यास वेळेत हवामान अंदाज मिळावेत. पंचायत मोसम सेवा या सेवेचे उद्घाटन करण्यात आले आहे. भारतीय विज्ञान विभागाचा हा उपक्रम आहे आणि उद्घाटन झालेले आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते. उद्देश प्रत्येक गावातील शेतकऱ्यास वेळेत हवामान अंदाज मिळावेत. पुन्हा जल्लीकडू पोंगलचा भाग तामिळनाडूचा. तर जल्लीकडू हा पोंगल सणाचा भाग आहे तामिळनाडूचा. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आत्ताच जो सण पार पडला जल्लीकट्टू पोंगलचा सणाचा भाग आहे तामिळनाडू. IMFने काहीतरी सांगितलेलं आहे या ठिकाणी मित्रांनो. IMFने कृत्रिम बुद्धिमत्ता
IMF ऑन कृत्रिम बुद्धिमत्ता AI बाबत सांगितलं आहे. 40% जगभरातील परिणाम होईल. 40% जॉब्स या ठिकाणी 40% जॉबवर जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे परिणाम होणार आहे. असमानता वाढेल असं सांगितलं आहे. 40% जॉबवर परिणाम होईल व परिणामी असमानता वाढेल असं सांगितलं आहे. व्हाईट कलर वर्क मोर ॲट रिस्क दॅन मेंटल लेबरर्स या ठिकाणी सांगितलेलं आहे. विकसित देशात या ठिकाणी 60% जॉबवर परिणाम, विकसनशील 40 आणि कमी विकसितवर 26% परिणाम होणार असं सांगितलेलं आहे. सामाजिक असंतोष वाढू शकतो. जागतिक अर्थव्यवस्था बदलून जाईल. मानवतेला फायदा व्हावा. जागतिक अर्थव्यवस्था बदलून जाईल व मानवतेला फायदा व्हावा असं या ठिकाणी ख्रिस्तियाना जॉर्जिया यांनी म्हटलेलं आहे. या ठिकाणी ख्रिस्तियाना जॉर्जिया यांनी म्हटलेलं आहे. तर आता आपण पुढची चालू घडामोड पाहणार आहोत. ऑस्ट्रेलियन ओपनचं संदर्भात फिफाचा संदर्भात आहे. वर्षातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सी ठरला आहे 2023साठीचा. आणि सर्वातील फिफाने जो पुरस्कार असतो फिफाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार लिओनेल मेस्सीला भेटलेला आहे. अर्जेंटिनाचा हा खेळाडू. तर दुसरा आहे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस. भारतीय खेळाडू सुमित नागल प्रथमच दुसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश मिळालेला आहे. भारतीय खेळाडू सुमित नागलला प्रथमच दुसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश भेटलेला आहे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये. 35 वर्षानंतर भारतीय खेळाडूंनी नामांकित खेळाडूस नमवले. तर 1989मध्ये रमेश कृष्णन यांनी मॅट विलेंडरला पराभूत केले होते रँक 1च्या खेळाडूला. तर 35 वर्षानंतर या ठिकाणी ही घटना झालेली आहे. तर दुसऱ्या राऊंडमध्ये सुमित नागल प्रथमच या ठिकाणी दुसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश केला आहे. निपाह विरोधी लस या ठिकाणी निपाह CHAD निपाह बी ही लस या ठिकाणी निर्मित होणार आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठ ही लस निर्मित करणार आहे. पुढील 18 महिने चाचण्या चालणार आहेत या लसीच्या. चॅडॉक्स 1 निपाह बी ही लस आहे. स्पेलिंग पाहू शकता CHADOX चॅडॉक्स 1 निपाह बी ही लस आहे. पुढचं आहे 150पेक्षा जास्त देशांनी तंबाखू खाणाऱ्यांमध्ये घट आणली आहे असं सांगितलं आहे WHOने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने. 150पेक्षा जास्त देशांनी तंबाखू खाणाऱ्या मध्ये घट आणली आहे असं सांगितलं आहे जागतिक आरोग्य संघटनेने. पुढचं आहे पुढच्या या ठिकाणी काबिल या ठिकाणी जे आहे खाण मंत्रालयाशी संबंधित अर्जेंटिनाच्या कंपनीसोबत करार झालेला आहे. खाण मंत्रालयाचा या काबिलच्या तुम्ही लॉंग फॉर्म पाहू शकता. तर 5 लिथियमच्या ब्लॉकचे अधिकार मिळवले आहेत या मिळवले आहेत. तर कॉमर्शियल पिरियड इथे या ठिकाणी अधिकार प्राप्त झाले आहे. सध्या भारताची लिथियमची गरज आयातीद्वारे पूर्ण होते मित्रांनो. तर पुढचं या ठिकाणी महत्त्वाची चालू घडामोड आहे. चीनमधून मोठ्या प्रमाणात आयात होत असते या ठिकाणी लिथियमला पांढरे सोने देखील म्हटले जाते. याचा वापर मोबाईल बॅटरी, इलेक्ट्रिकल वाहने यात करतात. या ठिकाणी पाहू शकता क्वांटिफाईंग द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन ह्युमन हेल्थ अहवाल असा प्रसिद्ध झाले आहे. WEF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि ओलिव्हर वायमन यांचा आहे. येत्या 27 वर्षात हवामान संकटामुळे जगभरात तब्बल 1,45,00,000 लोकांचा मृत्यू होईल असं सांगितले आहे. या अहवालात 12.5 ट्रिलियनचे नुकसान होईल. हे टाळण्यासाठी अजूनही वेळ आहे असं सांगितलेलं आहे या अहवालात. तर क्वांटिफाईंग द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन ह्युमन हेल्थ हा अहवाल प्रकाशित झाला आहे असं ही माहिती सांगण्यात आली आहे. हवामान बदलाचा परिणाम पूर, दुष्काळ, हीट वेव्ज, सायक्लॉन्स आणि समुद्राची वाढती पातळी. आणि पुढचं आहे दाओस स्वित्झर्लंड जागतिक तर दाओस या ठिकाणी स्वित्झर्लंड जिथं जागतिक आर्थिक परिषदेचे ठिकाण आहे. आणि केरळ या ठिकाणी गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिर आहे त्याच्या संदर्भात आहे. तर श्री जगन्नाथ कॉरिडॉर प्रकल्प ओडिसा उद्घाटन झालेला आहे. नवीन पटनाईक जे ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या हस्ते श्री जगन्नाथ कॉरिडॉर प्रकल्प ओडिसा उद्घाटन नवीन पटनाईक. PM स्वनिधी 10,000 रुपयापर्यंतचे विनातारण कर्ज पतविक्रेत्यांना भेटते. केंद्र सरकारच्या कोचिंग सेंटरसाठीची नियमावली जाहीर झालेली आहे. 16 वर्षाखालील मुलास कोचिंग सेंटरमध्ये प्रवेशास मनाई करण्यात आलेली आहे. शिक्षक किमान पदवीधारक असावा. समुपदेशक बंधनकारक. 1,00,000 रुपयापर्यंतचा दंड उल्लंघन केल्यास आणि
फलक लावल्यास मनाई, फलक लावण्यास मनाई आहे. आश्वासनास मनाई आहे निकालाचे. सुट्टी आवश्यक रविवारचा सण. तर या ठिकाणी जे केंद्र सरकारने कोचिंग सेंटरसाठी जे नियमावली जारी केलेली आहे त्याचा संदर्भात प्रश्न येऊ शकतो. पुढचा आहे या ठिकाणी पुढची चालू घडामोड आहे या ठिकाणी मित्रांनो, डिझीज एक्स चर्चेत का आहे तर दावोस येथे चालू असलेल्या जागतिक आर्थिक परिषद चर्चेसाठीचा मुद्दा आहे डायजेस एक्स. तर सध्या माहिती नाही परंतु भविष्यात उद्भवण्याची शक्यता असणारा रोग म्हणजे डिझीज एक्स आहे. कोविड-19 हे त्याचे एक उदाहरण आहे. तर डिझीज एक्स पण सध्या हा रोग नाही आहे, पण भविष्यात त्याची उद्भवण्याची शक्यता असणारा हा रोग आहे, ज्याची दावोस येथे चालू असलेल्या आर्थिक परिषदेत चर्चेसाठीचा मुद्दा आहे डिझीज एक्स. कोविड हे याचे एक उदाहरण आहे सांगितले. भारतीय भाषामध्ये सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांचे साहित्य पुढील 3 वर्षामध्ये डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने शाळा, उच्च शिक्षण संस्थांना निर्देश दिलेले आहेत. भारतीय भाषामध्ये सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांचे साहित्य पुढील 3 वर्षामध्ये डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारचे शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांना निर्देश दिलेले आहेत. पुढचा आहे मुद्दा या ठिकाणी अनुवादिनी ॲप या ठिकाणी लॉन्च करण्यात आलं आहे. अनुवादिनी ॲप तर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय विधी आणि कौशल्य पुस्तकांचे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित भाषांतरसाठीचं हे ॲप आहे अनुवादित ॲप. पुन्हा एक कुंभ पोर्टलचं भाषांतरित पुस्तके एकूण या ठिकाणी पोर्टल भाषांतर पुस्तके उपलब्धसाठी कुंभ पोर्टल या ठिकाणी लॉन्च करण्यात भाषांतर पुस्तके उपलब्ध. दीक्षा पोर्टल या ठिकाणी शालेय शिक्षण साहित्य 30 विविध भाषेमध्ये उपलब्ध आहे. दीक्षा पोर्टल शालेय शैक्षणिक साहित्य आणि 30 विविध भाषेमध्ये उपलब्ध. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 6व्या तामिळनाडू येथे उद्घाटन झालेलं आहे, सुरू झालेले आहेत आणि त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 6व्या तामिळनाडू येथे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. तर या आपण चालू घडामोडी पाहत आहोत मित्रांनो. आणि शेवटचं या ठिकाणी पेज आलेलं आहे. राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024ची घोषणा करण्यात आलेली आहे. 19 मुलांना अतुलनीय शौर्याबद्दल पुरस्कार देण्यात आलेला आहे. हस्ते द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रीय मान्य. तर या पुरस्काराची घोषणा झालेली आहे. तर आपण पुढच्या भागात आपण ते ज्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे त्यांची आपण या ठिकाणी नावं घेणार आहोत. तर HAI हेल 523 उत्तर कोरियाने अंडर वॉटर न्यूक्लिअर वेपन सिस्टीमचं या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे चाचणी. हेल HAI 523 जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया यांच्या जॉईंट नेव्हल एक्सरसाइजला प्रत्युत्तर देण्यासाठी हे हेल 523 या अंडर वॉटर न्यूक्लिअर वेपन सिस्टीमचं या ठिकाणी चाचणी केलेली आहे. उत्तर कोरियाने जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया यांच्या जॉईंट नेव्हल एक्सरसाइजला प्रत्युत्तर देण्यासाठी हे उत्तर कोरियाने केलेलं आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या साप्ताहिक चालू घडामोडी आपल्या या आठवड्यातील. तर तिसरा भाग आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. आणि तुम्हाला ह्या नोट्स पाहिजे असतील तर बालाजी टॉक गव्हर्नमेंट जॉब या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला भेटतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करा आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.